नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. ई-पीक पाहणी. महाराष्ट्र राज्यातील रब्बी हंगामात सर्वाधिक ई-पीक नोंदणी करण्याचा विक्रम अकोले तालुक्यातील धामणगाव पाट या गावात झाला आहे. मच्छिंद्र देशमुख. धामणगाव पाट. महाराष्ट्र राज्यातील रब्बी हंगामात सर्वाधिक ई-पीक पाहणी नोंदणी करण्याचा विक्रम अकोले तालुक्यातील धामणगाव पाट या गावात झाला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महसूल विभागाच्या मदतीने 5 दिवसांत 80% शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात धामणगाव पाट हे आदिवासी आणि दुर्गम भागातील गाव आहे. गावात 3000च्या आसपास लोकसंख्या. गावात 1358 हेक्टर शेती क्षेत्र आहे. महसूल दप्तरी 1200-1200 खातेदार आहेत. दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात गावातील तलाठी कार्यालयात 10% शेतकरी पीक नोंदणी करत होते. या गावात 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान कोतुळ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर आयोजित केले होते. पूर्णविराम. या गावात शेतकऱ्यांना मोबाईलवर स्वतःची ई-पीक नोंदणी करता येत नाही हे लक्षात आले. प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी व सर्व प्राध्यापकांनी शेतकऱ्यांना हे ॲप स्वतः वापरायला शिकवायचे हा निर्णय घेतला. या शिबिरात 50हून अधिक विद्यार्थी आणि 10 शिक्षकांनी धामणगाव पाट येथील तलाठी अतुल तिकांडे, पोलीस पाटील लक्ष्मण चौधरी यांच्याकडून ई-पीक पाहणी ॲप चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. 50 विद्यार्थी व 10 शिक्षक यांनी 10 गट तयार करून गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन ई-पीक पाहणी करवून घेतली. तर प्रत्येक शेतकरी कुटुंबात मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून चालवायला शिकवले. 5 दिवसांत 1200 पैकी 926 म्हणजे 80% शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना संचालक यांनी 14 जानेवारीला सर्व राष्ट्रीय सेवा योजना युनिटला ग्रामीण भागात अशी ई-पीक पाहणी करण्याचा अध्यादेश काढला आहे. ही संकल्पना कोतुळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय ताकटे यांच्याकडे शिबिर नियोजन बैठकीत मांडली. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अरुण वाकचौरे व सर्व प्राध्यापकांनी तलाठी कार्यालय धामणगाव पाट, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील तरुण शेतकरी यांची मदत घेतली. सध्या धामणगाव पाट येथील 50% शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी नोंदणी ॲप डाउनलोड आहे. ते स्वतः चालवतात व इतरांना मदत करतात. कोतुळ येथील संत कोंडाजीबाबा कला वाणिज्य महाविद्यालयाचे 60 प्रशिक्षित विद्यार्थी हे स्वतः वापरतात. आसपासच्या शेतकऱ्यांना प्रशिक्षित करतात. अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे महसूल विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी आदिवासी क्षेत्रातील दुर्गम गावात 80% ई-पीक पाहणी केली. ही महसूल विभागाच्या दृष्टीने ही दिशादर्शक बाब आहे. सिद्धार्थ मोरे, तहसीलदार, अकोले. राष्ट्रीय सेवा योजना लोकांना त्यांच्या परिसरात काय गरजेचे आहे हे पाहून काम करते. केवळ गावाची स्वच्छता यापेक्षा ग्रामीण भागाच्या जीवनाशी निगडीत अनेक प्रश्न आहेत. पुणे जिल्ह्यात सर्पदंश व लस याबाबत जनजागृती झाली. कोतुळ महाविद्यालयाच्या NSS युनिटने शेतकऱ्यांसाठी केलेली ही साक्षरता विद्यापीठासाठी अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर सदानंद भोसले, संचालक रा. से. यो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.